होय शपथ, केवढं पैसा आणि सोनं आलंय. आणि कसलं भारी दिसतंय. आयडिया डॉक्टरांनी कसली भारी शोधून काढल्या. आधीच शोधून काढली असती आयडिया तर डॉक्टर आतापर्यंत अब्जोपती असतं आणि त्यांच्यामुळं म्या चैनी. होय शपथ, डोक्याला लावते. होय कसली भारी दिसते आम्ही, एकदम हिरोईन सारखी. भारी, माझीच नजर नको लागायला मला. या गळा पण कसला माझा वाकलाय फार सोन्यानं. डॉक्टर, तुम्ही आता कमवायचं आणि मी तुमच्यातला हिस्सा घेणार. कसलं भारी. मग मी करोडपती होणार, अब्जोपती होणार, पैसाच पैसा येणार माझ्याकडं. लय म्हणजे लय भारी दिसतेस, एक नंबरच. नाही पण एवढं सगळं सोनं आणि पैसा डॉक्टरच्या हाती नाही लागू द्यायचं आहे मला. काहीतरी बंदोबस्त करायला हवा. कुठं लपू, घरात की बाहेर? नाही, घरात नको. ह्या डॉक्टरला घरातले सगळे साड्डे माहीत असणार आहे. मी माझ्या जागेवर लपवीन. चला. ते हे काय बघत होते म्हणजे? कोणाला विचारून हात लावलास? कोणाला म्हणजे? पार्टनर आहे ना मी तुमची, मग कोणाला कशाला विचारायचं? आणि कातरवाडीला जे काम केलं होतं ना त्याचा हिस्सा म्हणून हे सगळं घेते आम्ही. कातरवाडीचे पैसे द्यायचे की नाही द्यायचे, कधी द्यायचे, किती द्यायचे हे मी ठरवणार, तू नाही. तुला सांगितलेली कामं करा ती. आले ना तुमच्या खऱ्या रूपात. काय ते करत होते करते. ठीक आहे गोपाळ महाराज, माझं चुकलं, पण तुम्ही सांगाल ते करेल मी. ठीक आहे, पण आता जर काम करायचंय म्हटल्यावर हे पैसे लागतात ना. खाली ठेव. जोपर्यंत तू माझ्या मनासारखं वागत नाही तोपर्यंत तुला एक रुपयाही मिळणार नाही. तुम्ही म्हणाल ना तसं वागल म्या. तुम्ही जर म्हणाले उठ तर मी लगेच उठणार, तुम्ही म्हणाले बस तर मी लगेच बसणार. पण डॉक्टर कसं आहे ना, त्यासाठी खरंच पैसे लागतात. अहो म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया सांगितली होती बघा, की तुमचा तो फोटो घ्यायचा आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करायचा. समजा ते जर आपण केलं असतं ना, आत्तापर्यंत हजारो भक्त तुमच्याकडे आले असते, तुमचं दर्शन घेतलं असतं, तुम्हाला दान धर्म केला असता, मग करोडपती झाले असते. कसलं मजा आली असती. आणि तोच फोटो कातरवाडीपर्यंत पोहोचला असता तर नसता पोहोचला, ती जबाबदारी म्या घेतली असती.